नमस्कार, पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। सध्या आपण गंजपेठ या ठिकाणी सावित्रीबाई फुले भवनमध्ये सामाजिक कार्यकर्ते आदरणीय भाऊसाहेब सोनवणे यांचा आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने जीवन गौरव पुरस्कार दिलेला आहे। आपल्याबरोबर या भागातील आमदार रवींद्रजी धंगेकर साहेब आहेत। साहेब, आज या ठिकाणी जो पुरस्कार सोहळा अर्पण केलेला आहे भाऊसाहेबांना, तर काय बोलला आजच्या प्रसंगी? लवशक्ती आणि शिवशक्ती या दोघांच्या विचार मंचाच्या वतीनं आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा पुरस्कार ह्या ठिकाणी आदरणीय भाऊसाहेब सोनवणे यांना देण्यात आला आहे। मी ह्या कार्यक्रमाचे संयोजक संतोष पवार याला मनापासून धन्यवाद देईन की भाऊसाहेब सोनवणे यांनी कित्येक वर्ष मातंग समाजाची धुरा, अण्णाभाऊ साठेंचे विचार असतील, लवजींचे विचार असतील, हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये केलं आहे। आणि हे काम करत असताना त्यांनी कुठेही कमतरता अशी जाणवून दिली नाही की उपाशी तापाशी पायपीट करून ह्या महाराष्ट्रामध्ये लवजींचे विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवलेत। आणि अशा महान व्यक्तीला आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं पुरस्कार दिला आहे। मी धन्यवाद देईन आणि भाऊसाहेब सोनवणे यांना मनापासून शुभेच्छा देईन की अशा थोर व्यक्तीने नुसतं सोनवणे परिवार, अण्णाभाऊ साठेंचे विचार, लवजींचे विचार त्यांनी समाजापुढं मांडले। आणि पहिली समाधी त्यांनी पुण्यामध्ये लवजींची ज्यांनी सापडून दिली किंवा त्या अभ्यास करून ती शोधली, म्हणून अशा महान व्यक्तीला मी मनापासून शुभेच्छा देतो। संतोष पवारला मनापासून धन्यवाद देईन की अशा व्यक्तींना आज उद्या महिला दिन आहे, महिला दिनाच्या निमित्ताने त्यांनी चांगला कार्यक्रम घेतला, महिला भगिनींना साडी वाटप केली। म्हणजे अण्णाभाऊचे विचार, लवजींचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आज त्यांनी केलं। मी मनापासून त्याला धन्यवाद देईन। संतोष पवार एक चांगला कार्यकर्ता आहे, समाजात काम करणारा आहे, मातंग समाजात काम करणारा आहे, बहुजनांमध्ये त्याची उडवस आहे आणि एक चांगल्या विचारानं चांगलं काम करणारा कार्यकर्ता आहे। ह्याची नोंद समाज घेतल्याशिवाय राहणार नाही, कारण समाजात चांगली लोक आता कमी राहिलीत आणि त्यातले असे जे कार्यकर्ते काम करतात त्यांचा विचार समाज केल्याशिवाय राहणार, असं माझं एक कार्यकर्ता म्हणून मत आहे।